तुमच्या एरियाची काय समस्या आहे? तुम्ही आज या ठिकाणी सगळेजण जमलेले आहेत. माझं नाव अरुणा रवींद्र पाटील आहे आणि आम्ही ह्या भंगाळे शाळेची जी त्यांनी हडप केलेली जी जागा आहे ती सर्व आमची नागरिकांची ओपन प्लेसची जागा असल्यामुळे ती आम्हाला सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी, मुलांना खेळण्यासाठी व ज्येष्ठ नागरिकांना उठण्या बसण्यासाठी आम्ही ती जागा मागणी करतोय. किती वर्षापासून चालला आहे हा संघर्ष, पण तो आतापर्यंत आम्हाला हक्क मिळालेला नाही आहे. तो आम्हाला मिळावा यासाठी आम्ही सर्व नागरिक बंधू भगिनी याच्यासाठी लढा देत आहोत. तर तो आम्हाला मिळावा एवढी आमची विनंती आहे. माझं नाव अरुणा रवींद्र पाटील. नेमकं कोणत्या एरियातला विषय आणि काय प्रकार आहे? हा विषय धनश्रीनगर निमखेडे शिवार 103 आणि तुम्ही म्हटले की ही रस्त्यावर पत्रकार परिषद घेतली जाते, तर ही लढाई रस्त्यावरचीच आहे, रस्त्यावरच्या लोकांसाठीच आहे आणि त्यांचीच आहे. आणि यासाठी हा जो धनश्रीनगर इथला जो हा ओपन स्पेसचा विषय आहे, ओपन स्पेस म्हणजे खुला भूखंड, ग्रीन झोनची जागा, म्हणजे यावर हे प्लॉट पाडत असताना ही या ठिकाणी सोडली गेलेली आहे. इथल्या प्लॉट धारकांनी हे प्लॉट विकत घेत असताना हिची सुद्धा रक्कम त्या प्लॉटमध्ये समाविष्ट आहे. असे असताना 1999 साली या ठिकाणी युवा विकास फाउंडेशन, जे माजी महापौर विष्णू रामदास भंगाळे यांचे ते अध्यक्ष आहे त्याचे, आणि ती संचलित सीताबाई गणपत भंगाळे ही या ठिकाणी माध्यमिक शाळा आहे. त्या शाळेच्या क्रीडांगणासाठी ही जागा 1999 साली मनपामार्फत ठराव करून घेण्यात आली आणि जे की ही जागा सार्वजनिक असताना तिचा वापर हा सर्वांसाठी खुला असलेला पाहिजे असताना ती बंदिस्त आहे. या ठिकाणच्या नागरिकांना त्या ठिकाणी प्रवेश दिला जात नाही आणि वेळोवेळी त्या ठिकाणी आपण म्हटलेलं आहे की नामदार उच्च न्यायालय तसेच महाराष्ट्र शासन नगरविकास विभाग मुंबई मंत्रालय यांचं परिपत्रक असताना की स्थानिक नागरिकांचाच कुठलाही ओपन स्पेस असो, ग्रीन झोन असो, खुला भूखंड असो, याच्यावर तिथल्या स्थानिक प्लॉटधारक नागरिक रहिवासी यांचा प्रथम अधिकार आहे असं वेळोवेळी नमूद केलेलं असताना या ठिकाणी या कायद्याची पायमल्ली झालेली आहे. याबाबत आपण जळगाव शहर महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त असतील, महापौर असतील, तसेच विभागीय आयुक्त श्री गेडाम साहेब यांच्याकडे लेखी स्वरूपाची तक्रार केलेली आहे आणि या नागरिकांसोबत आम्ही आमचा इतिहास आहे. जळगाव शहरातील विविध खुले भूखंड असतील, अनेक जागा असतील, यासाठी माझ्या वडिलांनी वेळोवेळी लढा दिलेला आहे आणि म्हणूनच मी देखील यांच्या मदतीसाठी या ठिकाणी उभा आहे आणि प्रशासन दरबारी आता यांची बाजू घेऊन लढणार आहे. आणि मी भंगाळ्यांना आवाहन करणार आहे की आपण गावामध्ये विविध गोरगरीब लोकांच्या छोटे फार काही अतिक्रमण असतील, काही गाड्या एवढं लावत असतील, त्यांना जाणीवपूर्वक त्रास दिला जातो आहे, तर आपण ते न करता आपली नैतिकता म्हणून पहिले स्वतःच्या जागेचं अतिक्रमण काढावं, ती जागा या लोकांच्या स्वाभिमानाने त्यांना परत द्यावी आणि त्यांना वापर करू द्यावा. त्याचा सत्तेचा गैरवापर वाटतो का आपला शिंदे गटाचा? विष्णू भंगाळ्यांची पार्श्वभूमी बघितली तर आतापर्यंत जिकडे सत्ता तिकडे भंगाळे गेलेले हा इतिहास राहिलेला आहे, हे काही नवीन नाही. आणि ते याच्यासाठीच त्यांना सत्तेत जावं लागतं. त्यांनी इतक्या जागा बळकवल्या आहे, इतके त्यांचे अतिक्रमणं आहे. याचे त्याचे अतिक्रमण काढणाऱ्यांनी आधी स्वतःच्या हॉटेलचे बेसमेंटमध्ये पार्किंगच आहे की त्या पार्किंगच्या जागी काही कमर्शियल हॉल केलेले आहे आणि ते भाड्याने दिले जातात का कॉन्फरन्ससाठी, याचं आत्मचिंतन करावं. भाऊ, तुम्ही आता हे नागरिकांसाठी ओपन स्पेस सांगितलेलं आहे, नेमकं नागरिकांना इथं जाण्यास मजा आहे का? जाण्यास मजा आहे. इथे त्यांची शिक्षण संस्था आहे, त्या शिक्षण संस्थेतले कर्मचारी दादागिरीची भाषा करतात. हे भंगाळ्यांसाठी अशोभनीय आहे ना. जे भंगाळे या जळगाव शहर महानगरपालिकेचे प्रथम नागरिक राहून चुकलेले आहे, त्यांना असं वागणं शोभत नाही. आपण तक्रारीमध्ये असं पण म्हटलेलं आहे की जिथे शाळांमध्ये जे मुलं आहेत ते कमीत कमी 20च्या वर पटसंख्या ते पाहिजे. पटसंख्येचा प्रश्न आहे, यामध्ये आपण डिटेल तक्रार अजून वेगळ्या स्तरावर करणार आहे. पण आताचा जो मुद्दा आहे की या ठिकाणच्या नागरिकांना तिथे प्रवेश दिला जावा. आपली मुख्य मागणी काय राहणार आहे? आमची मागणी हीच आहे की ही बळकवली गेलेली जागा आहे, या नागरिकांना तिथे प्रवेश दिला जात नाही आणि या ठिकाणी कुठलाही सामाजिक उपक्रम राबवला जात नसून स्वतःच्या खाजगी शिक्षण संस्थेसाठी, त्या शिक्षण संस्थेचा आर्थिक फायदा होण्यासाठी या जागेचा वाणिज्य वापर झालेला आहे. मग आता जवळपास 26 वर्ष या जागेला देऊन झाले, तर या 26 वर्षांचं दाम दुप्पट व्याज आणि दंड
याची आम्ही मागणी केलेली आहे. परंतु शाळेला जर शाळा ज्यावेळेस स्थापन केली जाते जर स्वतःचं क्रीडांगण नसेल तर त्या शाळेला परवानगीच दिली जात नाही. तर या शाळेला परवानगी मिळाली कसं कशी काय मिळाली? याच्या मागे सत्ताकारण आहे ना. मी पुन्हा सांगेल की बंगाळी जिकडे सत्ता असते तिकडे जातात आणि याच्यासाठीच त्यांना जावं लागत असेल. दादा काय सांगाल, तुम्ही कोणत्या एरियातले नागरिक आहे, तुमचं नाव काय आणि तुमच्या काय समस्या आहे? मी गुलाबराव महाजन. मी धनश्री नगरमध्ये 103 गट नंबर या क्रमांकामध्ये राहतो आहे. आम्ही जवळ 20 वर्ष आम्ही या परिसरात होत आलो आहे. पण आम्ही आल्यापासून आमच्या परिसरात जे ओपन पेस आहे तो 1999 पासून या ठिकाणी बळकवलेला आहे. त्या ओपन पेचा आम्हालाही आजपर्यंत कोणताही असा सांस्कृतिक कार्यक्रमासाठी मुलांच्या खेळण्यासाठी म्हातारा लोकांना बसण्यासाठी अशी जागा कुठेच उपलब्ध नाही. त्यामुळे हा परिसर आमच्यासाठी लवकर मुक्त करावा हीच प्रशासनाला महापौरांना नवीन आयुक्त साहेबांना विनंती राहील. आम्ही ही जागा सीताबाई भंगाडे शाळेत श्री विष्णू भाऊ भंगाडे यांच्याकडे आम्ही बऱ्याच दिवसापासून पाठपुरावा करतो आहे, पण आजपर्यंत आम्हाला यश आलेलं नाही. योगायोगाने आम्हाला पियुष नरेंद्र पाटील यांचं सहाय्य लाभत आहे. त्याचा जर उपयोग झाला तर आमच्यासाठी खूप मोठी आनंदाची गोष्ट राहणार आहे. आपली मुख्य मागणी काय राहणार? आमची मुख्य मागणी राहील हा शाळेचा ओपन पेस आमच्या मुलांच्या खेळण्यासाठी, लहान मुलांच्या वापरासाठी, लहान ज्येष्ठ लोकांच्या बसण्यासाठी व इथल्या राहणाऱ्या लोकांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम मोकळा करण्यात यावा. ओपन स्पेसमध्ये जाताना कोणी तुम्हाला विरोध केला का? ते चारू बाजूने भिंती असल्यामुळे आम्ही सगळे सामान्य नागरिक आहेत. आम्ही कोणत्याही द्वेषभाव न ठेवता आम्ही तो तिथे जाण्याचा प्रयत्न केला आहे, पण विनाकारण अडचणींना सामना जाऊ नये म्हणून आणि त्रास होऊ नये म्हणून आम्ही असं कोणत्याही आपल्या याच्याने जातो आहे. ठीक. मी गुलाबराव अर्जुन महाजन.